तुमच्या घरात पण आमच्यासारखंच असेल ना, तर शेंगा जर खात नसतील ना, फक्त अशा पद्धतीने शेंगाची भाजी करा. अजिबात शेंगा तुटणारही नाही भाजीमध्ये आणि भाजी एकदम दाटसर घट्टसर होईल. तर त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार सगळ्यांचे, स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. आता सहजच रस्त्याने ना वॉकिंगला चाललो, आणि वॉकिंगला असताना ना एक शेवग्याचा जो बाग आहे ना तो लागतो रस्त्याने. तर शेंगा तोडत होती, तर विचारलं आणि शेंगा घेतल्या त्यांच्याकडून विकत. खूप अशा म्हणजे छान शेंगा आहेत टेस्टीसाठी. आणि ही भाजी आपण एकदम घट्टसर होईल, दाटसर होईल यासाठी ना खूप अशा मी टिप्स सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे ना व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा. तर इथं घेतल्या आहे 2 शेंगा शेवग्याच्या. संध्याकाळची भाजी आहे आणि ही 4 जणांसाठी भाजी बनवत आहे. तर 2 शेंगा ह्या भरपूर होऊन जातात संध्याकाळच्या भाजीसाठी. तर इथं आहे ना शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि धुतल्यानंतर आहे ना त्या काय करायचं, कट करून घ्यायच्या आहे. छोटे छोटे, जास्त मोठ्या पण आकारामध्ये करायच्या नाही आणि खूप छोट्या पण करायच्या नाही. तर अशा पद्धतीने त्या कापून घ्यायच्या आता. आणि कापल्यानंतर एक टिप लक्षात ठेवा, जे साल असते ना शेंगाची वरची ती थोडीशी काढून घ्यायची, म्हणजे निघतेच ती. बघू शकतो तुम्ही, आता मी व्हिडिओत दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची. म्हणजे काय फायदा होतो, तर शेंगा ज्या आहे ना आपल्या त्या लवकर शिजतात. म्हणजे जो रस्सा पण आहे ना तो पण छान होतो. त्यामुळे ना शेंगाची जी साल अशी दिसते ना ती वरची काढून घ्यायची. तर इथं सगळ्या शेंगा कट करून घेतल्या. गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं 2 ते 3 चमचे. तेल गरम झालं का लगेच मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली का लगेच जिरे घालायचे आहे. जिरे मोहरीची ना छान फोडणी होऊ द्यायची आहे. एक टोमॅटो कट करायचा. आलं लसूण पेस्ट करायची. ही तर ठेचलीच आलं लसूण पाहिजे, त्याने ना आणखीनच चवीला लागते ही भाजी. तर जिरे आणि मोहरी छान असं तडतडलं, त्यानंतर आहे ना आलं लसूण पेस्ट घातलं. कढीपत्ता घालायचा आहे, ताजा मस्त असा कढीपत्ता आहे. कोथिंबीर तर काही नाही आहे, पण कढीपत्ता आहे. तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. पेस्ट म्हणजे ठेचून घेतलं आहे खलबत्त्यात आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आता जो कापलेला टोमॅटो आहे ना तो पण घालायचा आहे लसूण परतल्यानंतर. खरंच सांगते, आज इतकी छान भाजी झाली होती शेवग्याची शेंगाची. काय तर शेंगा पण चवीलाच होत्या आणि अशा पद्धतीने भाजी केल्यामुळं जो आपला भाजीचा रस्सा आहे ना तो पण खरंच छान लागला. कापलेला टोमॅटो घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटासाठी ना वाटलंच तर झाकण ठेवा परतण्यासाठी. तोपर्यंत कापलेल्या शेंगा आहे ना त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. टोमॅटो परत असतो. कांदा घालायचा नाही, शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवायचं आहे. अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट लागणार इथं. तर टोमॅटो जो आहे ना तो चांगला गिळगिळ होऊ द्यायचा आहे. म्हणजे टोमॅटो गिळगिळ झाला ना थोडासा, भाजीला ना थोडासा घट्ट रसा होण्यास मदत होते. तर छान असा टोमॅटो मुरला आणि आता शेवग्याच्या शेंगा कढईत टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मसाले घालायचे. लाल तिखट अर्धा चमचा, काश्मीर लाल तिखट अर्धा चमचा, हळद, गरम मसाला, हिंग घालायचा आहे, धना पावडर घालायची. त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. हळद मीठ घातल्यानंतर, मसाले घातल्यानंतर रंग जो आहे ना तो खूप छान आलेला आहे. गॅस हा कमी ठेवायचा. आणि गरम पाणी घातलं ना तर भाजीला आणखीनच चव येते. पण असं काही नाही, मी थंडच पाणी वापरलं, पण गरम पाणी जर घातलं ना चव खूप छान येते भाजीला. तर मीठ घातल्यानंतर परतून घ्यायचं चांगलं आणि आता पाणी घालायचं आहे. इथं आहे ना 1 तांबे पाणी घातलं. तुम्हाला जर थोडासा रस्सा जास्त धरायचा असेल ना तर जास्त पाणी घाला, पण मला संध्याकाळची भाजी होती त्यामुळं थोडीशीच करायची होती. 1 तांबे पाणी हा भरपूर झालं. शिजून आहे ना आणखीन थोडंसं कमी होणार आहे. शेंगा शिजायचे आहे. शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो नंतर घालायचा आहे. थोड्याशा शेंगा शिजत आल्या का तेव्हा घालायचा आहे. रंग बघू शकता तुम्ही, इथं खूप छान असा रंग आलेला आहे. म्हणजे काय तर फोडणी जी आहे ना ती खूप चांगली बसली आहे.
आणि झाकण ठेवून आहे ना 10 मिनटं शिजू द्यायच्या आहे शेंगा. त्यानंतर आहे ना शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आहे ना 5-1 मिनटं शिजवायची भाजी. म्हणजे टोटल आहे ना 15 मिनटामध्ये शेवग्याच्या शेंगा तयार झाल्या. आणि इथं तुम्ही फायनली शेवग्याची शेंगा बघू शकता. रस्सा पण खूप छान झाला आहे, घट्टसर, आणि सुगंध तर खूपच छान येतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि शेंग पण एक पण शेंग जी आहे ना ती मसाल्यामध्ये अजिबात तुटली नाही भाजीमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.